म्युझिक थेरपीमधील करिअर या विषयावर सूर संजीवनी म्युझिक थेरपी ट्रस्टतर्फे विनामूल्य कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे। संगीतोपचार तज्ञ डॉक्टर पंडित शशांक कट्टी, संगीता सांगवीकर आणि राजेंद्र दीक्षित हे मार्गदर्शन करणार आहेत। रविवार 11 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता सिद्धार्थ टॉवर्स कोथरूड येथे ही कार्यशाळा होणार असून विनामूल्य नावनोंदणीसाठी 98 246 920 99 60 06 10 29 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे। पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत डॉक्टर शशांक कट्टी आणि डॉक्टर संगीता सांगवीकर यांनी ही माहिती दिली। संगीत उपचाराचे शास्त्र आणि सुरावल्यांचे उपचारक संगीत हा स्वतंत्र करिअरचा विषय आहे, त्याविषयी या कार्यशाळेत माहिती दिली जाणार आहे। संगीत उपचाराचे मूलभूत शास्त्रीय ज्ञान देऊन प्रत्येक विकारावर उपचारक संगीत बनवण्याचे तंत्राची प्राथमिक माहिती दिली जाणार आहे, असे डॉक्टर पंडित शशांक कट्टी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं। सूर संजीवन म्युझिक थेरपी किंवा म्युझिक थेरपी हे एक स्वतःचं करिअर असं घेण्यासाठी आम्ही त्यांना उद्युक्त करत असतो, त्यांना सांगत असतो। कारण का की कुठलाही करिअर आपण करू शकतो, गाण्याचं करू शकतो, लेखनाचं करू शकतो, तसंच हे पण जे करिअर आहे हे एक अतिशय महत्त्वाचं असं करिअर होऊ शकतं। पहिली गोष्ट, या करिअरला कॉम्पिटिशनच नाही आहे, कारण खऱ्या अर्थाने म्युझिक थेरपिस्ट असे भारतात पण फार कमी असे अवेलेबल आहे। आता थेरपी म्हणजे काय असं जर आपण विचार केला तर थेरपी म्हणजे उपचार, लोकांना बरं करायचं, ट्रीटमेंट द्यायची, रोग बरे करायचे म्हणजे थेरपी। काही डॉक्टरांशी मी चर्चा केली तेव्हा त्यांनी सांगितलं की थेरपी कोणावर करतात? थेरपी करतात पेशंट्सवर। आज संगीत उपचार या गोष्टीकडे जरा वेगळ्या पद्धतीने बघितलं जातं आहे की करमणूक म्हणजेच उपचार असं समजलं जातं आहे, परंतु तसं नाही आहे। या संगीतांच्या सुरांमध्ये एक वेगळी ताकद आहे की जी तुम्हाला बरं करू शकते, आणि ती ताकद काय आहे हे समजण्यासाठी मी गेली 27 वर्ष माझ्या संगीताचा ज्ञानाचा उपयोग करून आणि त्याच्याबरोबर अनेक डॉक्टरांशी या विषयावर चर्चा करून ही सुरसंजीवन म्युझिक थेरपी मी डेव्हलप केलेली आहे। आणि मला खात्री आहे की जो माणूस या सुरसंजीवन म्युझिक थेरपीचा अभ्यास करेल प्रॉपर, त्याच्यानंतर त्याला एक करिअर म्हणून ही थेरपी नक्की यश देईल। अभ्यास करायला हवा, मात्र कुठल्याही गोष्टीचा अभ्यास करायला लागतो, त्याच्या मागे पडायला लागतो। करिअर जेव्हा तुम्ही घेता तेव्हा तुम्हाला हे सगळं करायला लागतं, तेव्हा त्याच्यानंतरच तुम्हाला